नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा, लाईक करा, सबस्क्रायबर करा। आज घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा मित्रांनो आपल्या मित्रांसोबत। प्रश्न क्रमांक 1, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए राजगड, बी पन्हाळगड, सी प्रतापगड, डी रायगड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रायगड। शिवरायांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झालेला होता। प्रश्न क्रमांक 2, शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए तिसरे, बी पहिले, सी पाचवे, डी दुसरे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पहिले। शिवराय स्वराज्याचे हे पहिले छत्रपती होते। प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती? तर ऑप्शन आहे, ए रायगडच्या पायथ्याशी, बी विशालगडाच्या पायथ्याशी, सी प्रतापगडच्या पायथ्याशी, डी पन्हाळगडच्या पायथ्याशी। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी प्रतापगडच्या पायथ्याशी। छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट प्रतापगडच्या पायथ्याशी ठरली होती। प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन आहे 19 फेब्रुवारी 1930, ऑप्शन बी 19 फेब्रुवारी 1630, ऑप्शन सी 19 फेब्रुवारी 1629, ऑप्शन डी 19 फेब्रुवारी 1680। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता। प्रश्न क्रमांक 5, शिवरायांचे राज्याभिषेक कुणी केले? तर ऑप्शन आहे, ए बाळशास्त्री, बी विठ्ठल भट, सी त्र्यंबक शास्त्री, डी गागा भट। तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए बाबाजी भोसले, बी शहाजी भोसले, सी संभाजी भोसले, डी मालोजी भोसले। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मालोजी भोसले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव मालोजी भोसले हे होते। प्रश्न क्रमांक 7, शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? तर ऑप्शन आहे, ए 16व्या, बी 17व्या, सी 10व्या, डी 14व्या। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 16व्या। शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली होती। प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते? तर ऑप्शन ए छत्रपती संभाजी राजे, बी छत्रपती उदयनराजे, सी छत्रपती शाहू राजे, डी छत्रपती राजाराम राजे। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए छत्रपती संभाजी राजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्राचे नाव छत्रपती संभाजी राजे हे होते। प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन ए राजगड, बी रायगड, सी जंजिरा किल्ला, डी सिंधुदुर्ग। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए राजगड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी हे राजगड होते। प्रश्न क्रमांक 10, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? तर ऑप्शन ए तोरणा, बी शिवनेरी, सी प्रतापगड, डी सिंधुदुर्ग। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी शिवनेरी। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे। प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर ऑप्शन ए जिजाबाई, बी शांताबाई, सी कांताबाई, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जिजाबाई। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई हे होते। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी होती? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए सईबाई, बी सोयराबाई, सी पुतळाबाई, डी यापैकी सर्व। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी यापैकी सर्व। क्रमांक 13, शिवाजी महाराजांची पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला? तर ऑप्शन आहे 1674, बी 1675, सी 1676, डी 1677। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी
पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया घातलेला आहे? क्रमांक 14. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए विजापूर, बी विजापूर, सी आदमपुरा, डी रायपूर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विजापूर. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील विजापुरीय सेनेचे सेनापती होते. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब किल्ल्यावर झाला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झालेला होता. प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना तोफखाना कोणी दिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इंग्रजांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तोरणा. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी शेवटची लष्करी मोहीम कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक मोहीम. नेक्स्ट प्रश्न आहे, असा कोणता किल्ला आहे ज्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोंढाणा. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरुचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामदास स्वामी. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या शासनकालात केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे औरंगजेब. नेक्स्ट प्रश्न आहे, 22 जून 1665ला पुरंदरचा तह कोणामध्ये पार पडला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंगमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवीसन टिंबटिंबमध्ये सुरतवर स्वारी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1664 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, कर्नाटक मोहिमेवरून टिंबटिंबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे एप्रिल 1678 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होऊन गेला तो काळ कोणता होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्यम युगाचा काळ. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जुन्नर या तालुक्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ यांच्यातर्फे कारभार केला जात असे. अष्टप्रधान मंडळ. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजगड. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बुधभूषण. हा ग्रंथ लिहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे होन. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शिवराई. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हंबीरराव मोहिते हे होते. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 370 किल्ले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 11 मार्च 1689 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंताजी गोपीनाथ.